हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की देवी आजी मीराला भेटायला त्याने बोलते की मीरा, यावेळेस तू मला बोलवायला उशीर केलास पण काही हरकत नाही. कदाचित हेच मान्य होतं. पक्षी जेव्हा उडायला सुरुवात करतो घरट्याच्या बाहेर, तेव्हा आकाश त्याला स्वतः उडायचं ध्येय दाखवतो. तुम्ही आता माझ्या आधाराशिवाय निर्णय घ्यायला लागलात आणि हाच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, निर्णय घेणं म्हणजे एक रस्ता निवडणं नसतं. निर्णय घेणे म्हणजे बाकीचे सर्व रस्ते मागे ठेवण्याची तयारी असते. तू, तुझी आई आणि तुझी बहीण तिघी मिळून मंजिरीच्या कवड्या काढून घ्यायच्या ठरवल्या आहेत ना, त्यावर न घाबरता अंमल करणं गरजेचं आहे. तेव्हा मीरा बोलते, पण आजी, हा जर खडा मी नष्ट केला तर ती मंजिरी कवड्या कधीच देणार नाही आणि ती आमच्या आईला पुन्हा कैद करू शकते. तेव्हा देवी आजी बोलते की एकीकडे तुझ्याकडे हा खडा आहे, त्यात मंजिरीच्या सर्व शक्ती आहेत. तू जर आता हा खडा नष्ट करण्याचा प्रयत्न केलास तर तो तू करूही शकते. तू केलेल्या तिसऱ्या आघाताला हा खडा नक्की नष्ट होईल, पण हे तू एकदाच करू शकशील. एकदा की हा खडा नष्ट झाला तर मंजिरीच्या सगळ्या शक्ती कायमच्या नष्ट होतील. तेव्हा मीरा बोलते की आजी, पण त्या कवड्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत ना. म्हणजे माझ्या बाबांकडे पण कवडी होती, माझ्याकडेही एक कवडी होती आणि माझ्या आईचा आत्मासुद्धा त्या कवडीमध्येच कैद होता. याचाच अर्थ त्या कवड्यांमध्ये काहीतरी आहे ना आजी. मी त्या मंजिरीशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला पण तिने नकार दिला गं. मला कळतच नाही मी काय करू, कुठला मार्ग निवडू. तेव्हा देवी आजी बोलते की हीच तर कसोटी आहे मीरा. तुझ्याकडे आता 2 मार्ग आहेत. यातला कुठला मार्ग निवडायचा की तिसराच मार्ग निवडायचा हे तुलाच ठरवावा लागेल. तुला स्वविवेकानेच योग्य मार्ग निवडावा लागेल. हे बघ, लक्षात ठेव, शक्तीपेक्षा विवेक मोठा असतो आणि ज्याच्या मनात हेतू शुद्ध असतो त्याला काळ स्वतः मार्ग दाखवतो. मीरा, वेळ कमी आहे, लवकर निर्णय घे, येते मी. इकडे मंजिरी मार्जरीला बोलत असते की मार्जरी, मला खात्री आहे की मीरा त्या कवड्या नष्ट करू शकणार नाही. मीरा तो कालमुख मणी नष्ट करू शकणार नाही. तिला त्या कवड्यांबद्दल देवयानीकडून कळलं असणार आहे. ती आत्ता इथे आली होती माझ्याकडे, कालमुख मणीच्या बदल्यात कवड्या मागत होती, पण मी तिला कवड्या कधीच देणार नाही. आणि खरं सांगू, तिला जर का तो कालमुख मणी नष्ट करायचा असता ना तर तिने कधीच केला असता, पण ती घाबरली आहे, कुठल्या तरी भीतीने थांबली आहे. ती तो खडा कधीच नष्ट करणार नाही आणि मुळात तो कालमुख मणी आहे, तो कधीच नष्ट होणार नाही. तेव्हा मार्जरी बोलते की मंजिरी, आत्मविश्वास आणि प्रहार यात फार बारीक रेष असते. तू आत्ता भ्रमात जगतेस. मणी नष्ट होणार नाही हा तुझा भ्रम आहे. मीरावर महागौरीचा आशीर्वाद आहे. ती कालमुख मणी नष्ट करूच शकते, पण तिच्याकडे फक्त एकच संधी असेल. तेव्हा मंजिरी बोलते की म्हणजे? तेव्हा मार्जरी बोलते, कालमुख मणीवरती आघात झाले की तिसऱ्या आघाताला त्या मणीचे तुकडे तुकडे होतील आणि ज्या क्षणी तो मणी नष्ट होईल त्या क्षणी तू जिथे कुठे असतील तिथेच तुझं तारुण्य तुझ्या शरीरातून नष्ट होईल. तेव्हा मंजिरी घाबरते आणि बोलते की तू काय बोलतेस मार्जरी, असं काही नाही होऊ शकत. तेव्हा मार्जरी बोलते की होऊ शकतं, असं होऊ शकतं आणि ते थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे, तो कालमुख मणी परत मिळवावा लागेल. नाहीतर फक्त तुझंच नाही, माझंही स्वप्न राख होईल. एकच संधी, लक्षात ठेव, नाही तर तिसरा आघात. जा लवकर जा, कालमुख मणी मिळव. तेव्हा मंजिरी घाबरून जायला लागते. तेवढ्यात देवयानी तिथे येते. तेव्हा मंजिरी बोलते की तू इथे काय करतेस देवयानी? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा कसं वाटतंय? तेव्हा देवयानी बोलते की तू नेमकी कोण आहेस गं? तुला पहिल्यांदा भेटल्यावर तू एक उपासक, तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा धर्माची, ज्ञानाची उपासक वाटली होतीस. माझ्या नवऱ्यानेही तुझ्यामध्ये तेच पाहिलं म्हणून त्याने तुला शिष्य म्हणून स्वीकारली. मी तुला आपलं मानलं, तुला आधार दिला, पण तू राक्षस निघालीस. तेव्हा मंजिरी बोलते, मी राक्षस? तेव्हा देवयानी बोलते की हो, स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप जीवांचा जीव घेणाऱ्याला दुसरं काय म्हणायचं? तेव्हा मंजिरी नाटक करते, अरे बापरे देवयानी, आता मी काय करायचं गं? तुला तर सगळं सत्य कळलंय, कोणाला सांगू नकोस हं. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते, मी तर विसरलेच होते, तुझ्या दोन्ही मुलींना सोडून तू कोणालाच काही सांगू शकत नाही, हो ना? तेव्हा देवयानी बोलते की काळजी करू नकोस, मला कोणाला काही सांगायची गरजच येणार नाही, कारण की तुझं सत्य लवकरच बाहेर येणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माझं सत्य बाहेर येणार आहे. तेव्हा देवयानी बोलते की विसरलीस, तुझा मणी आता मीराच्या हातात आहे. तेव्हा मंजिरी बोलते की माझं सत्य बाहेर येणार आहे. तेव्हा देवयानी बोलते की विसरलीस, तुझे आत्ता दोर मीराच्या हातात आहे. तुझा तो खडा, तुझी सगळी शक्ती आता मीराच्या हातात आहे. मीरा गेली आता खडा नष्ट करायला. एकदा का तो खडा नष्ट झाला तर तुझी सगळी शक्ती संपली, तुझा सगळा खेळ संपला. इकडे मीरा आणि अंबिका तो खडा नष्ट करायला पहिला आघात खड्यावर करतात. इकडे मंजिरी देवयानीला बोलत असते की देवयानी, तो तेवढ्यात मंजिरीची शक्ती कमी होते आणि ती खाली कोसळते आणि मनात बोलते की त्या मीराने पहिला आघात केला वाटतं.
म्हणजे तिने खरंच खडा नष्ट करायला सुरुवात केली. तिसरा आघात झाला तर नाही नाही, मी असं होऊ देणार नाही, मी असं होऊ देणार नाही. तेव्हा मंजिरी कसं बसं उठते आणि बाहेर पळते. इकडे मीरा बोलते की ताई आपण खडा नष्ट करायला घेतलाय हे मंजिरीला कळलं असेल. तेव्हा अंबिका बोलते की हो. इकडे मंजिरीला पायऱ्याही उतरता येत नसतात. तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा ती बोलत असते की हे काय होतंय, माझ्यासोबत सगळं नष्ट होत चाललंय. तेवढ्यात मंजिरीला माया दिसते. तेव्हा ती बोलते की माया इकडे पटकन पटकन ये. तेव्हा माया थोडी घाबरते आणि जाते की काय झालं मॅडम, तुम्हाला त्रास होतोय का? तेव्हा मंजिरी बोलते की मला काहीही होत नाही आहे, मला पटकन घराच्या पाठीमागे घेऊन चल. तेव्हा माया बोलते की अहो मी डॉक्टरांना बोलवते ना. तेव्हा मंजिरी बोलते की सांगितलं ना मला घराच्या पाठीमागे घेऊन चल, जेवढं सांगितलं आणि तेवढं कर, मला घराच्या पाठीमागे घेऊन चल. तेव्हा माया घेऊन जायला लागते. इकडे दुसरा प्रहार मीरा करते. तेव्हा मंजिरीला पुन्हा त्रास व्हायला लागतो. तेव्हा मंजिरी कोसळते. तेव्हा तिचा हात माया बघते सुरकुते पडलेला. तेव्हा माया घाबरते. इकडे अंबिका बोलते की मीरा आपण दुसरा आघात केला तरीही मंजिरी अजून आली नाही. तेव्हा मीरा बोलते की ताई मंजिरी येईल, नक्की येईल, तिला यावंच लागेल. इकडे मंजिरीला त्रास होत असतो. मंजिरी बोलते की माया मला उचल आणि घराच्या मागे घेऊन चल. तेव्हा मंजिरी बोलते की माया उचल, तुला ऐकू येत नाही आहे का? तेव्हा माया घाबरत घाबरत कसं बसं मंजिरीला हात लावते. तेव्हा मायाला कशी तरी शिटकाळी येते आणि ती बोलते की नाही नाही मी नाही आणि ती पळून जाते. तेव्हा मंजिरी ओरडते की माया. तेव्हा मंजिरी बोलते की सगळं संपत आलंय. नाही मंजिरी, तुला काहीही करून मीरापर्यंत पोहोचावंच लागेल. तेव्हा मंजिरी कशीबशी उठते आणि चालायला लागते. इकडे अंबिका बोलते की मीरा काय करायचं आहे, तुला खरंच वाटतं का मंजिरी येईल? तेव्हा मीरा बोलते की ताई मंजिरी नक्की येईल आणि आपल्या कवड्यांचा सौदासुद्धा मान्य करेल. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष जातं, मंजिरी येताना तिला दिसते. तेव्हा ती पटकन मीराला खुणवते की मीरा मंजिरी आली आहे, आता आपलं जसं ठरलं आहे तसं कर, मार. तेव्हा मीरा खड्याला तिसरा घाव मारणार. तेवढ्यात मंजिरी ओरडते की थांब मीरा. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्ही मला माझा खडा परत करा, मी तुम्हाला 3ही कवड्या देते, मला तुमचा सौदा मान्य आहे. तेव्हा मीरा आणि अंबिकाला खूप आनंद होतो. इकडे माया घरात टेन्शनमध्ये असते आणि बोलते की ओ गॉड काय चाललं आहे या घरात, काय होतं आहे, किती भयानक आहे. आणि त्यात ते मंजिरी मॅडमच्या हाताला अचानक काय झालं होतं आणि मी त्यांना अशा अवस्थेत सोडून गेले, त्या मला काही करणार तर नाही ना, त्या मला मारणार तर नाही ना. तेवढ्यात नर्मदा येऊन मागे मायाच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा माया जोरदार ओरडते प्लीज प्लीज मॅडम मला मारू नका, मला मारू नका. तेव्हा नर्मदा बोलते की माया माया. तेव्हा माया बघते आणि बोलते की घाबरते आणि बोलते की अच्छा तुम्ही आहात. तेव्हा नर्मदा बोलते की मग तुला काय वाटलं? तेव्हा माया बोलते की मला कोण वाटलं? तेव्हा माया बोलते की कोणी नाही, जायला लागते. तेव्हा नर्मदा तिला पकडते आणि बोलते की माया खरं खरं काय ते सांग, मी काय तुला आज ओळखते का? तेव्हा माया बोलते की नाही, तुम्ही ते अचानक खांद्यावर हात ठेवला ना म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते पण तू एवढी का घाबरली आहे, चेहरा बघ किती घाम आला आहे. तेव्हा माया बोलते की टेम्परेचर वाढलं आहे ना म्हणून. तेव्हा माया बोलते की आपण ते प्लॅन्टेट केलं होतं ना म्हणून मला ते घाबरलं की तो आत्मा वगैरे आला तर कुठून. तेव्हा नर्मदा बोलते की माया मला खरं खरं सांग, आपण ते प्लॅन्टेट केलं होतं तेवढ्यापुरतीच तो आत्मा दिसणार होता ना आपल्याला, मग तो आत्मा इथे कसा? तेव्हा माया बोलते की हो तो तेव्हा त्याच्यापुरतीच होता, तो आता नाही येणार. माया गडबडत उत्तर देत असते. तेवढ्यात नर्मदाचं लक्ष अथर्वकडे जातं. तेव्हा ती मायाला खुणवते. तेव्हा त्या दोघी शांत होतात. तेव्हा अथर्व मीराला शोधत असतो. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या तू मीराला पाहिलंयस का? तेव्हा नर्मदा बोलते की नाही रे मी नाही पाहिलं. अथर्व पण ती अचानक कुठेही गायब होते रे मध्येच आणि कळतच नाही तिच्या मनात काय चालू आहे. मायाला माहिती असेल, माया तू पाहिलंच तिला? तेव्हा माया बोलते नाही मी नाही बघितलं. तेव्हा नर्मदा बोलते की नाही बघितलं. तेवढ्यात त्या सगळ्यांचं लक्ष जातं की मीरा आणि मंजिरी सोबतच येतात. तेव्हा माया मनात बोलते की हे कसं शक्य आहे, आत्ताच तर मॅडमची अवस्था एवढी भयानक झाली होती आणि त्या एवढ्या नॉर्मल कशा झाल्या? तेव्हा अथर्व बोलतो की कुठे गेली होती मीरा? तेव्हा मीरा बोलते की मी बाहेर गेले होते, आलेच. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की असं अर्धवट उत्तर देऊन जाऊ नकोस. तेव्हा मीरा बोलते की सांगितलं ना बाहेर गेले होते, यात अर्धवट उत्तर कुठे दिलं? तेव्हा अथर्व बोलतो की बाहेर गेली म्हणजे कुठे गेली होतीस, एक्झॅक्टली कशाला गेली होतीस? तेव्हा मीरा बोलते की खरंच तुम्ही हे विचारताय, आता मी न सांगता कुठे जाऊही शकत नाही का? तेव्हा अथर्व बोलतो की सहज विचारलं, जातो. तेव्हा मीरा बोलते की आलेच. तेव्हा मंजिरीचं लक्ष मायाकडे जातं. मंजिरी सरळ तिथून निघून जाते. तेव्हा माया मनात बोलते की थोड्या वेळापूर्वी मॅडम घराच्या पाठीमागे जात होत्या आणि आता मीरा आणि ते सोबत आहेत, कसं शक्य आलं? याचा अर्थ हा आहे की जे काही घडतं आहे त्यात मीराही इन्वॉल्ड आहे. इकडे मंजिरी तिच्या खोलीत त्या कवड्या घेऊन उभी असते आणि बोलते की काय करू, खडा मिळवण्यासाठी या कवड्या त्या दोघींना देणं योग्य आहे का हा सौदा? शक्ती मिळवण्यासाठी ह्या जर कवड्या मी त्या दोघींना दिल्या, पण शक्ती मिळाल्यानंतर त्याचा वापर कशासाठी करू?
तेव्हा मंजिरी बोलते की नाही, हेच योग्य आहे. एकदा काय माझा खडा मला परत मिळाला आणि माझ्या शक्ती मला परत मिळाल्या तर कवडी मिळवणं माझ्यासाठी सोपं राहील. हेच योग्य आहे, हेच योग्य आहे. तेवढ्यात तिथे अंबिका आणि मीरा येतात. तेव्हा मंजिरी पटकन पदर गुंडाळते हातांवर. तेव्हा मीरा आणि अंबिका मध्ये येतात. तेव्हा मंजिरी पटकन त्यांच्याजवळ जाते आणि बोलते की माझा खडा कुठे. तेव्हा मीरा खडा दाखवते. तेव्हा मंजिरी तो खडा घ्यायला लागणार. तेवढ्यात अंबिका बोलते की थांब मीरा पटकन मूठ वाळते. तेव्हा अंबिका बोलते की आधी कवड्या ताब्यात घे. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, आधी मला खडा हवा आहे माझा. तेव्हा मीरा बोलते की आधी कवड्या. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, खडा. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी, आमचा तुझ्यावर विश्वास नाही, आधी कवड्या दे. तेव्हा मंजिरी बोलते काय चाललं आहे तुमचं लहान मुलांसारखं, माझा खडा दे. तेव्हा अंबिका बोलते की नाही, आधी कवड्या दे. तेव्हा मंजिरी थोडी विचारात पडते आणि बोलते की एक काम करूया ना, तुम्ही एका हाताने कवड्या घ्या आणि दुसऱ्या हाताने खडे द्या. तेव्हा अंबिका बोलते की नाही नाही नाही, हसते आणि बोलते की जर का तुझ्या हातात आधी खडा आला तर तुझ्या शक्ती परत येतील. आणि या खड्याच्या तेव्हा मीरा बोलते हो, आणि या खड्याच्या जादूने जर तू आम्हा दोघींना पण वशमध्ये केलं तर. तेव्हा मंजिरी बोलते की मी असं का करेन. तेव्हा अंबिका बोलते की तू असं करणार नाही कशावरून. तेव्हा मंजिरी बोलते की आणि मी जर तुम्हाला कवड्या दिल्या आणि तुम्ही मला खडा दिलाच नाही तर. तेव्हा मीरा बोलते की मंजिरी, आमच्याकडे तुझा खडा आहे पण त्याचं काय करायचं ना हेच कळत नाही, मी कसा वापरू तो. तेव्हा मंजिरी बोलते तेच तर म्हणते ना, म्हणून म्हणते की तुम्ही माझा खडा द्या आणि तुमच्या कवड्या घ्या, मला नको आहेत त्या कवड्या, दे मग आधी खडा द्या. तेव्हा मीरा बोलते की ताई राहू दे अगं, ही नाही ऐकत आहे, तू कवडे तुझ्याकडेच ठेव. हा खडा, मला असं वाटतं की हा खडा नष्ट करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही. उगाच आपण हिच्याशी सौदा वगैरे करायला आलो, चल. तेव्हा ते दोघी जायला लागतात. तेव्हा मंजिरी बोलते की थांबा, आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो प्लीज या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8 एक दिवस मी ऋषिकेशला जाणार आहे, त्यामुळे प्लीज माझ्याकडनं एपिसोड अपलोड करणं जमणार नाही, पण प्लीज तुम्ही या चॅनलला अनसबस्क्राईब करू नका. आपले पुढचे एपिसोड कंटिन्यू असतील, प्लीज. आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, एक सबस्क्राईब प्लीज. आणि एपिसोड आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.